नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये एक कमेंट आलेली की कमी सॅलरी असलेल्या लोकांनी काय करावे आणि त्यांनी पैसे कसे इन्व्हेस्ट करावे, कारण की त्यांना इतरही खर्च असतात. तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की कितीही कमी सॅलरी जरी असेल तरी जर दिवसाला तुम्ही 10 रुपये सेव्ह करू शकलात किंवा 20 रुपये सेव्ह करू शकलात तर त्यातून तुम्ही जवळपास 42 लाखाची संपत्ती क्रिएट करू शकता फ्युचरमध्ये. तर ते कसं ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूयात. पण व्हिडिओला स्टार्ट करण्या अगोदर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज तुम्हाला या चॅनलवरती पाहता येतील. सर्वात पहिले आपण पाहूयात की जर तुम्ही दिवसाला 10 रुपये सेव्ह करू शकलात तर मंथली तुमची सेव्हिंग असणार आहे 300 रुपये आणि वर्षाचे तुम्ही 3600 रुपये वाचवू शकाल आणि त्यातून जी संपत्ती क्रिएट होणार आहे ती आहे 21 लाख रुपये. त्यानंतर जर तुम्ही 20 रुपये सेव्ह करू शकलात तर 600 रुपये मंथली सेव्हिंग होणार आहे आणि 7200 रुपये वर्षाची सेव्हिंग असणार आहे आणि त्यातून 42 लाखाची संपत्ती क्रिएट करू शकता. त्यानंतर 30 रुपये जर सेव्ह करू शकलात दिवसाला तर महिन्याला 900 रुपये जमा होणार आणि वर्षाचे 6800 रुपये जमा होतील आणि त्यातून तुमची वेल्थ क्रिएट होणार आहे 63 लाख रुपये. आणि जर तुम्ही दिवसाला 50 रुपये सेव्ह करू शकलात याचाच अर्थ तुमच्याकडे मंथली 1500 रुपये सेव्ह होणार आहेत आणि इयरली 18,000 रुपये सेव्ह होणार आहेत आणि त्यातून वेल्थ क्रिएट होणार आहे 1 करोड रुपयाची. त्यानंतर 75 रुपये डेली सेव्ह करू शकलात तर टोटल इयरली सेव्ह होणार आहेत 27,000 रुपये आणि मंथली सेव्ह होणार आहेत 2,200 रुपये. त्यातून जवळपास 1.5 करोडची संपत्ती क्रिएट होणार आहे. मंथली जर डेली जर तुम्ही 100 रुपये सेव्ह करू शकलात तर मंथली तुमचे 3,000 रुपये सेव्ह होणार आहेत आणि इयरली 36,000 रुपये सेव्ह होणार आहेत आणि त्यातून जवळपास 2 करोडची संपत्ती क्रिएट होणार आहे जर तुम्ही हे करू शकलात तर. पाहायला हा टेबल खूप चांगला वाटत असेल, पण यामध्ये बरेच लोक असं म्हणत असतील की 300 रुपये मंथली, 600 रुपये मंथली किंवा 1,500 रुपये किंवा 3,000 रुपये मंथली एवढी सेव्हिंग होऊ शकत नाही, कारण की त्यांचे भरपूर एक्सपेन्सेस असतात. पण हे जर मी हाईड केलं आणि जर आता हा टेबल तुम्ही पाहिला तर यामध्ये सेव्हिंग किती आहे दिवसाला 10 रुपये, 20 रुपये, 30 रुपये, 40 रुपये, 50 रुपये, 100 रुपये एवढी सेव्हिंग आहे. आणि ज्यांना खूपच कमी सॅलरी आहे त्यांनी दिवसाला फक्त 10 रुपये किंवा 20 रुपये वाचवायचेत आणि एवढे तर आजकाल कोणीही वाचवू शकतं. एवढे जरी त्यांनी सेव्ह केले तरीसुद्धा त्यांची वेल्थ जी होणार आहे ती असणार आहे 63 लाख, 42 लाख किंवा 21 लाख रुपये. जर तुम्ही 10 रुपये डेली सेव्ह करताय याचाच अर्थ महिन्याला तुमच्याकडे 300 रुपये जमा होणार आहेत आणि या 300 रुपयातनं तुम्हाला एक म्युच्युअल फंड SIP सुरू करायची आहे आणि ती SIP पुढच्या 30 वर्षासाठी चालू ठेवायची आहे आणि एक्सपेक्टेड रिटर्न आपण कन्सिडर करतोय 15%. तर त्या हिशोबाने तुमच्याकडे 30 वर्षानंतर तुमच्याकडे वेल्थ असणार आहे 21 लाख रुपयाची. हे जर तुम्ही 30 रुपये डेली सेव्ह करतायत याचा अर्थ मंथली तुमच्याकडे 900 रुपये जमा होणार आहेत, 3,24,000 रुपये इन्व्हेस्टेड व्हॅल्यू असणार आहे आणि त्यातून वेल्थ क्रिएट होणार आहे 63 लाख रुपयाची. हे जर तुम्ही 50 रुपये डेली सेव्ह करतायत याचाच अर्थ महिन्याला तुमच्याकडे 1,500 रुपये जमा होणार आहेत. या 1,500 रुपयाची जर तुम्ही SIP सुरू करताय 30 वर्षासाठी तर 5,40,000 रुपये तुमची इन्व्हेस्टेड अमाऊंट असणार आहे आणि वेल्थ क्रिएट होणार आहे 1 करोड रुपये. म्हणजे जर तुम्ही आत्तापासून SIP सुरू करतायत आणि पुढच्या 30 वर्षांनंतर जेव्हा तुमचं रिटायरमेंट असेल त्यावेळेस तुमच्याकडे जवळपास 1 करोड व्हॅल्यू असलेला फंड असणार आहे. जरी तुम्हाला तुमच्या कंपनीकडनं अशा प्रकारची कुठल्याही लमसम अमाऊंट मिळाली नाही तरीसुद्धा तुमच्याकडे 30 वर्षानंतर एवढी अमाऊंट तयार झालेली असेल फक्त डेली 50 रुपये जर तुम्ही सेव्ह करू शकलात तर. काही लोकांनी जर दिवसाला 75 रुपये सेव्ह केले तर याचा अर्थ त्यांच्याकडे 2,250 रुपये जमा होणार आहेत. या 2,250 रुपयाची जर त्यांनी SIP सुरू केली तर 8,10,000 रुपये इन्व्हेस्टेड व्हॅल्यू असणार आहे आणि 1.5 करोड रुपये त्याची व्हॅल्यू असणार आहे आणि 30 वर्षानंतर त्यांना ते पैसे मिळणार आहेत जर त्यांना 15% एक्सपेक्टेड रिटर्न त्या फंडने दिला तर. जर तुम्ही डेली सेव्ह करताय तर याचा अर्थ तुमच्याकडे महिन्याकाठी 3,000 रुपये जमा होणार आणि हे 3,000ची जर तुम्ही SIP सुरू करताय तर 10,80,000 इन्व्हेस्टेड अमाऊंट असणार आहे आणि त्यातून वेल्थ क्रिएट होणार आहे 2 करोड रुपयाची. 2 करोड रुपये म्हणजे जेव्हा तुमचं रिटायरमेंटचं एज असेल त्यावेळेस तुमच्याकडे 2 करोड व्हॅल्यू असलेला फंड असणार आहे. पण यामध्ये एक कंडिशन आहे की 30 वर्ष तुम्हाला कंटिन्यू SIP चालू ठेवायची, कधीही तुम्हाला तुमची SIP बंद करायची नाही आहे कितीही काही झालं तरी. म्हणजे जेव्हा तुम्ही पहिल्यांदा SIP सुरू कराल त्यावेळेस तुम्हाला 3 वर्षासाठी 5 वर्षासाठी SIP काढायची आहे. 5 वर्षानंतर 3 वर्षानंतर चेक करायचे की आपल्याला हा फंड अशाच प्रकारचे रिटर्न्स देतो आहे का. जर तो रिटर्न देत असेल तर कंटिन्यू त्याच फंडमध्ये SIP तुम्ही सुरू ठेवू शकता. जर तुम्हाला एक्सपेक्टेड रिटर्न तसे मिळत नसेल तर ती SIP तुम्ही तिथे स्टॉप करून त्या फंडमधले असलेले पैसे काढायचे नाही आहेत. ते तुम्हाला पर्सनल यूजसाठी यूज करायचे नाहीत तर ते तसेच ठेवा किंवा आयदर दुसऱ्या फंडमध्ये ते इन्व्हेस्ट करा.
आणि तुम्ही सुद्धा एखाद्या नवीन फंडमध्ये नवीन SIP सुरू करा, जो फंड तुम्हाला चांगले रिटर्न्स देऊ शकतो तो. तर अशा प्रकारे तुम्हाला 30 वर्ष कितीही काही झालं तरी SIP बंद करायची नाही आहे, ती कंटिन्यू चालू ठेवायची आहे, तरच तुम्हाला अशा प्रकारचे रिटर्न मिळू शकतील. आता यामध्ये बऱ्याच लोकांना प्रश्न पडला असेल की 30 वर्ष कुठलाही फंड 15% रिटर्न देत नाही, पण मार्केटमध्ये बरेच असे फंड आहेत की जे गेले 30 वर्षापासून 15% रिटर्न आरामशीर देतात आहेत. आणि तुम्ही पण जर अशाच टाईपच्या कोणत्याही फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करताय तर तुम्हाला सुद्धा जर 15% रिटर्न मिळाले तर एवढी व्हॅल्यू आरामशीर जमणार आहे, आरामशीर होणार आहे. 30 वर्ष कोणता फंड आहे जो 15% रिटर्न देतो आहे ते पाहण्यासाठी आपण आलेलो आहोत SBI म्युच्युअल फंडच्या ऑफिशियल वेबसाईटवरती. आणि जर तुम्ही इथे पाहिलात तर SBIचा मॅग्नम ग्लोबल फंड आहे जो 30 वर्ष जुना आहे आणि त्याने 14.16% रिटर्न दिलेले आहेत. त्यानंतर आहे 34 वर्ष जुना फंड SBIचा ESG स्ट्रॅटेजी फंड आणि ह्या फंडने 14.38% रिटर्न दिलेले आहेत. त्यानंतर आहे SBIचा लार्ज अँड मिड कॅप फंड जो 32 वर्ष जुना आहे आणि त्याने जवळपास 15% रिटर्न दिलेले आहेत. यानंतर आहे SBIचा टेक्नॉलॉजी अपॉर्च्युनिटी फंड, हा 25 वर्ष जुना आहे आणि यांनी जवळपास 15.5% रिटर्न दिलेले आहेत. त्यानंतर SBIचा कन्झम्पशन फंड 25 वर्ष जुना फंड आहे, 15.70% रिटर्न देतो आहे. तर असे काही मोठे मोठे फंड आहेत की ज्यांनी खूप जबरदस्त रिटर्न दिलेत. हा 31 वर्ष जुना फंड आहे आणि याने जवळपास 16.5% रिटर्न दिलेला आहे SBI लॉंग टर्म इक्विटी फंड. हे झाले SBIचे फंड. फ्रँकलिन टेम्पल्टनचे पण काही फंड आहेत की ज्यांनी खूप चांगले रिटर्न्स दिलेले आहेत गेल्या काही वर्षांपासून. फ्रँकलिन इंडिया टेक्नॉलॉजी फंड हा 26 वर्ष जुना फंड आहे आणि याने 19% रिटर्न दिलेले आहेत गेल्या 26 वर्षापासून. त्यानंतर इथे 25 वर्ष जुना फंड आहे, 13.50% रिटर्न देतो आहे. त्यानंतर इथे आहे फ्रँकलिन इंडियाचा प्रीमा फंड, हा सुद्धा 31 वर्ष जुना आहे आणि जवळपास 19.5% रिटर्न देतो आहे. त्यानंतर 31 वर्ष जुना फ्रँकलिन इंडियाचा ब्ल्यू चिप फंड आहे जो 19% रिटर्न देतो आहे 31 वर्षामध्ये. तर असे बरेच फंड आहेत. 30 वर्ष जुना फंड आहे, 18% रिटर्न देतो आहे. तर असे जुने खूप सारे फंड आहेत की ज्यांनी जेव्हापासून ते मार्केटमध्ये आले तेव्हापासून त्यांनी एवढे जबरदस्त रिटर्न दिलेले आहेत. टेम्पल्टनचा इंडिया व्हॅल्यू फंड आहे जो 16.43% रिटर्न देतो आहे. तर जर अशा प्रकारचे रिटर्न्स ह्या फंड्सने दिले तर तुम्हाला एवढे जबरदस्त रिटर्न पाहता येतील. त्यासाठी तुम्हाला कंटिन्यू त्या फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करता आली पाहिजे. बऱ्याच लोकांची सॅलरी खूपच कमी असते, 15,000, 18,000, 20,000 आणि त्यांचे इतर खर्चसुद्धा खूप असतात, त्यामुळे त्यांना सेव्हिंग करता येत नाही. पण त्यांनी दिवसाला 10 रुपये सेव्ह केले आणि महिन्याला 300 रुपयाची SIP जरी सुरू केली तरीसुद्धा त्यांच्याकडे त्यांच्या रिटायरमेंटच्या एजच्या वेळेस 21 लाखाची वेल्थ क्रिएट झालेली असेल. फक्त 10 रुपये दिवसाला सेव्ह करायचे आहेत आणि 10 रुपये दिवसाला सेव्ह करणं खूप मोठी गोष्ट नाही आहे. कोणीही 10 रुपये दिवसाला सेव्ह करू शकतो. जर ते केले तर 21 लाखाचा फंड आरामशीर तयार होणार आहे. आणि जर थोडंसं आपण पुढे जाऊन जर दिवसाला 30 रुपये किंवा महिन्याला 900 रुपयाची जर SIP करू शकलो तर 63 लाख फंड व्हॅल्यू असलेला फंड आरामशीर क्रिएट करू शकतो. बऱ्याच म्युच्युअल फंड्सने डेली SIPचा ऑप्शनसुद्धा सुरू करून दिलेला आहे, पण त्यामध्ये फक्त वर्किंग डेजच्याच दिवशी SIP कट केली जाते, इतर दिवशी SIP आपली जात नाही. त्यामुळे आपलं जे कॉन्ट्रीब्युशन आहे किंवा आपली जी इन्व्हेस्टमेंट अमाऊंट आहे ती कमी असते आणि त्यामुळे आपल्याला जी वेल्थ क्रिएट होणार आहे ती सुद्धा कमी होणार आहे. मग त्याऐवजी तुम्ही डेली सेव्ह करा, तुमच्या बँक अकाउंटमध्ये जमा करून ठेवा ते पैसे आणि तुम्ही अशा प्रकारे मंथली SIP सुरू करा, जेणेकरून तुमची इन्व्हेस्टेड अमाऊंटसुद्धा जास्त असणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला त्यातून मिळणारे रिटर्नसुद्धा खूप जबरदस्त असणार आहे. अशा प्रकारे तुम्ही डेली 10 रुपये, 20 रुपये, 30 रुपये, 40 रुपये, 50 रुपये जेवढे शक्य होईल तेवढे जर तुम्ही सेव्ह करू शकलात आणि त्यातून जर तुम्ही मंथली SIP सुरू केलीत तर तुम्हाला अशा प्रकारची वेल्थ आरामशीर क्रिएट करता येईल. त्यासाठी तुम्ही जर अशा प्रकारे कोणतीही सेव्हिंग करत नसाल तर आत्तापासून सेव्हिंग करायला सुरुवात करा. लवकरात लवकर नवीन SIP सुरू करा आणि त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारची वेल्थ क्रिएट करता येईल. या व्हिडिओमध्ये जे काही फंड मी तुम्हाला सांगितले त्या फंडमध्ये माझं कोणत्याही प्रकारचं बाईंग किंवा सेलिंगचं तुमच्यासाठी रिकमेंडेशन नाही आहे. हा व्हिडिओ फक्त एज्युकेशनल पर्पजसाठी बनवला गेलेला आहे. तर जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला अजिबात विसरू नका ज्यांना म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे. तर चला मित्रांनो, लवकरच भेटूयात आपण अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.